अगं आज अशी अचानक इथे कुणाला भेटायला आली आहेस की आमच्या मीटिंगला विदाउट इन्व्हिटेशन? ते काय अरे मुंबई स्वीटू. हाय हाय स्वीटू, कशी आहेस? मस्त आहे मी. बेबी बेबी बहुत जोर से भूक लगी है, कुछ अरेंजमेंट किए की नाही? तुझ्या खाण्याचा इंतजाम मी करायचा? 100 नोकर आहेत ना, जाऊन विचार त्यांना. त्यांनी केलं असेल काहीतरी. स्वीटू मला खूप दिवसांनी भेटली आहे, मला जरा बोलू दे तिच्याशी. पण स्वीटू जरा नाही, मला माहितीये तुम्ही दोघ जण रोज भेटत असणार, पण ती आज मला खूप दिवसांनी भेटलीये ना, तर जरा मला तिचं पाहुणचार करू दे. काय राणी, जरा गप्पा मारू दे तिच्याशी. आणि ओम, तू बघ ना, लोकांच्या घराड्यात मॉम किती पॅनिक झालीये. She needs you. Go there. तिची काळजी, स्वीटूची काळजी मी घेईन. हा हो ओके शुअर. तुम्ही गप्पा मारा, मी आलोच. मैं क्या बोल रहा हूँ बेबी. तुला काही वेगळं सांगायला पाहिजे का? भूक लगी ना. आतमध्ये मिळेल ना तुला खायला. तरी बेबी माहित नाही. जा. येस. मी पण नाही कराणी. किती दिवसांनी भेटलीस मला, गप्पा मारायच्या तुझ्याशी. माझी नलू मावशी कशी आहे? मी आणि तू कशी आहेस? मुळात आमचा ओम तुझी काळजी घेतोय ना, तुला हवं ते आणून देतोय ना, तुझे लाड करतो ना. चिडचिड करतो फक्त तुझ्यावर. आणि मुळात कसं वाटतंय तुला ओम खानविलकरची गर्लफ्रेंड म्हणून मिरवताना? काय? चल 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 चल, सांग ना मला काय काय गंमत करता तुम्ही. ये अगं ये स्वीटू ये. ही आपल्या खानविलकर हाऊस मधली वन ऑफ द स्टोर रूम्स आहे. ही मला रिडिझाईन करायची तुझ्यासाठी आणि ओम्स. म्हणजे बेडरूम म्हणून नाही, पण आपला एक स्टडी रूम, रिक्रिएशन रूम म्हणून तुला रिडिझाईन करायचे. मला? हो, आता ओम खानविलकरची गर्लफ्रेंड आहेस तू. तुला आवडणारे रंग, तुला आवडणारे डिझाईन झाली पाहिजे ही रूम. करशील ना? बघते. बघ बघ, रूम तशी मोठी आहे, पण मला काय वाटतं माहितीये, ह्या सगळ्या खुर्च्या आणि सामान आपण बाहेर काढलं ना, तर ही खोली खूप मोठी आहे. हो, कारण बंगला झाल्यापासून बरंच नको असलेलं सामान इथेच डंप करतो ना आपण. आणि एनिवे, तू बघ, तुला कुठला रंग हवासा वाटतोय, तुला कुठलं फर्निचर घ्यावंसं वाटतंय, कलर कॉम्बिनेशन काय असावं वाटतंय. मी येते 5 मिनिटात. हो, मला काय वाटतं, इकडे एक स्टडी टेबल करता येईल, ज्याच्यावर ओमचं सगळं कामाचं सामान आणि हे ठेवता येईल, आणि त्याच्या बाजूला एक कपाट. आणि ओमला ब्लू कलर खूप आवडतो, त्यामुळे आपण ब्लू रंग देऊया खोलीला ना मालविका मा?
मालविका मॅम, मालविका मॅम, मॅम दार बंद झालाय. मॅम मी आत अडकलीये. मॅम मालविका मॅम, मालविका मॅम. ममता ताई, कशा तुम्ही? मजेत. ते तुमचं ब्युटी पार्लरचं काम कसं चालू आहे? एकदम मस्त. आणि तुम्हाला तर माहितीच आहे ना, आपल्या एरियामध्ये नंबर 1 पार्लर आहे ममता पार्लर. हो ना, म्हणूनच तर स्वीटूला तुमच्याकडे पाठवलं. ममता ताई, आमची स्वीटू आहे ना फार हुशार आहे. तुम्ही तिला शिकवाल ना तर पटापट शिकेल ती. आमच्या स्वीटूला जमतंय ना ते पार्लरचं काम? हो, म्हणजे तसं जमतंय, पण हे काम म्हणजे बघा ना, शिकण्याचेच पैसे देते ना मी तिला, असं कुठेच नसतं. पण आज पार्लर मध्ये फेशियल साठी एवढ्या क्लायंट्स होत्या आणि तुमची स्वीटू. काकी, तू कुठून आलास? मॅच होती ना. बरोबर, सांभाळून सांभाळून. ते टोमॅटो आहे. हा, चल. नाही थांब थांब, आपण सोबत जाऊ. ताई, आम्ही निघतो. आमच्या स्वीटूवर जरा लक्ष ठेवा आणि तुम्हाला वाटेल ना ती सगळी कामं तिला सांगा, ती करेल, नाही म्हणणार नाही ती. मला खरंच नोकरीची फार गरज होती आणि तुम्ही दिली. येतो आम्ही. चल बाळ, चल. आवडीची भाजी घेतली. अहो ताई, मी काय लक्ष ठेवणार? यांची स्वीटू आज कामावरच नाही आली आणि यांना त्याचा पत्ताच नाही. ताई, स्वीटू कुठे आहे? ताई, स्वीटू कुठे आहे? हा राहुल, जस्ट होल्ड ऑन राहुल. हा काय? स्वीटू कुठे आहे? स्वीटू माहिती नाही. म्हणजे माझ्या बरोबर होती, पण शकू मावशी काय करत असेल ते बघून येते असं म्हणून जी धावत गेली ती माहिती नाही. गेली? पण ती बाहेर कुठे आली नाही. मग हॉल मध्ये नव्हती, किचन मध्ये नव्हती, गार्डन मध्ये नव्हती. हो का? मग असेल, इथे कुठेतरी असेल. स्वीटू, स्वीटू. ऐक, इट्स ओके. राहू दे. नाही राहू दे. येईल ती इथे. येईल इथे? ओके. नाही म्हणजे इथे तिथे कुठेच दिसत नाहीये घरात म्हटल्यावर कदाचित स्टडी रूम मध्येच बसलेली असेल तुझी वाट बघत. तुझ्यासाठी झाली ना इथे. एन्जॉय द टाइम विथ हर. येस बघतो. मॅडम, हा माझा मुलगा हो का? काय नाव आहे याचं? संदीप. हो. मॅडम, हा लहान असताना ना खूप इच्छा होती की याला मोठ्या शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायचं, पण माझ्याकडे पैसे नव्हते आणि त्यावेळी तुम्ही पुढाकार घेतला आणि मॅडम त्याच्या शिक्षणाची सगळी जबाबदारी तुम्ही घेतली मॅडम. हो का? हो, कंपनीच्या पूजेला आल्याचं आठवतंय मला. किती मोठा झालाय हा. काय करतो सध्या? मॅडम, सांगताना अभिमान वाटतो. डॉक्टर झालाय. काय सांगताय? डॉक्टर झालाय? हो मॅडम, हो. आणि हे फक्त आणि फक्त मॅडम तुमच्याचमुळे शक्य झालं मॅडम. थँक्यू मॅडम. थँक्यू काय म्हणताय तुम्ही? म्हणजे सुरुवातीला मी मदत केली असेल, पण बाकी मेहनत त्याची आहे ना. हो मॅडम, ते तर आहेच. मोठ्या दवाखान्यात आहे, गरजू लोकांकडनं तो खूपच कमी पैसे घेतो मॅडम. अरे वा. त्यांनी तुमचाच आदर्श घेतलाय. आता म्हणतो कसा, बाबा आता बस झालं, आता रिटायरमेंट घ्या. नाही, बरोबरच म्हणतोय तो. तुमचे कष्ट पाहिलेत नाही इतकी वर्ष. नाही मॅडम, नाही, तसं नाहीये. हो, तुमच्याकडे काम करणं म्हणजे कष्ट नव्हे, आनंदच आहे. बघा ना, आता पूर्वीचे दिवस तुम्ही कंपनीत यायचे ते दिवस आठवले ना मॅडम, तर काम करण्यासाठी खूप येतो मॅडम. तुम्ही या कंपनीत या किंवा नका येऊ मॅडम, पण ही कंपनी तुमचीच म्हणून आम्ही ते काम करत राहणार. हिची कंपनी, मग आता हिची पोझिशन नक्की काय आहे हे हिला दाखवायला सांग. थँक्यू. मॅडम,
चला तुमच्या गप्पा मारून झाल्या असतील तर आपण जरा कामाकडे वळूया. नाही काय प्रेझेंटेशन जरी ओमने दिलं असलं तरी या प्रोजेक्टची हेड तूच असणार आहेस ना मॉम. तर जरा आपण प्रोजेक्ट बद्दल डिस्कस करूया. हो करूया ना. पण म्हणजे मला यातलं काही कळत नाही आपलं सॉरी मालविका, कारण की आमच्या वेळेला कामाची पद्धत खूपच वेगळी होती ना. आता हे सगळंच नाही पण आत्ता काम करायचं म्हटल्यावर आत्ताच्या पद्धतीनेच केलं पाहिजे ना मॉम. तर मला सांग की तुमचा या प्रोजेक्टचा 5 year प्लॅन काय आहे? 5 year प्लॅन नाही म्हणजे मला तुमचं विजन समजून घ्यायचं. कारण काय आपण इतके पैसे इन्व्हेस्ट करणार, मॅन पॉवर असणार, तर त्यांचा ब्रेक इव्हन काय तो कळला पाहिजे ना मग. ब्रेक इव्हन म्हणजे काय आता आपण काही असलेली लोक रिक्रूट करणार, काही नवीन लोक आणावी लागणार या प्रोजेक्ट मध्ये, तर त्यांचं CTC काय असेल? CTC म्हणजे काय माहिती नाही तुला? नाही ग नाही. CTC म्हणजे कॉस्ट टू कंपनी. काय कॉस्ट टू कंपनी? ROI कॅल्क्युलेट केलाय, प्लॅन केलाय? ROI नाही. ROI म्हणजे माहिती नाही तुला? नाही ग. काय आहे ROI म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट. तर तो काय आहे मला डिटेल्स जाणून घ्यायचं अगं. आणि ही सगळी कॅल्क्युलेशन्स विचारात घेऊन प्लस काय मायनस काय याचा विचार करून मग ते प्रोजेक्ट पास केलं जातं. तर मला दाखव ना तुमचे काय पेपरवर्क रेडी आहे, काय CTC केलाय, काय प्लॅनिंग आहे, पुढच्या 5 वर्षांचं जर काही प्लॅनिंग असेल तर ते दाखव तुझं पेपरवर्क. कुठल्या माणसांना नक्की रिक्रूट करायचं आहे, बाहेरचा स्टाफ आणून किती माणसं लागणार आहेत तुम्हाला, हे सगळं प्लॅनिंग झालं नाही तर प्रोजेक्ट कसं आपण पुढे नेणार? काय फायनान्शियल प्लॅनिंग नसेल ना तर प्रोजेक्ट पास करायला प्रॉब्लेम होतो ना. आता तुम्ही एक पेपरवर प्रोजेक्ट आणलं आणि मी फक्त सही करून पास करायचं असं नाही ना होणार. मला बघावं लागणार, त्याच्या डिटेल्स मध्ये जावं लागणार. ही सगळी टीम आहे, हे सगळे मिळून आपण पास करणार. बरोबर आहे की नाही? आपलं काम अशाच पद्धतीने चालतं. ती टेक्निकल साईड मला जरा सांग ना. ठेवला होता. कोणी आहे का? मिसेस कानविलकर अहो बोला काहीतरी. असं गप्प राहून गोंधळून जाऊन नाही बिझनेस करता येणार. बोल तू काहीतरी, तुझ्या मनात जे काही आहे, काही आयडियाज असतील त्या. बरोबर ते जाऊ दे, मला सांग स्वॉट अनालिसिस केला असेलच ना, त्याचा रिपोर्ट रेडी असेल तो दाखव. अगं कोअर कॉम्पिटन्सीच्या काही आयडियाज असतात, त्या आयडिया शेअर करायच्या असतात. म्हणजे तुम्ही आमच्या बरोबर शेअर केल्यात ना तर आम्ही आमचे मुद्दे मांडू शकतो. म्हणून वी ऑल आर इगर टू नो. काय मिस्टर देसाई, मिस्टर प्रभुणे, हा बोल बोल. नाही काय नाही बस. मालविका मॅम, मालविका मॅम, मालविका तुझ्या मम्माला तर काहीच येत नाही. माझे जर पप्पा असते ना तसे पटापटा बोलले असते. म्हणजे काय काय मॉम, आता तर ही मोमो सुद्धा तुला बोलायला लागली. पण मिसेस कानविलकर, तर एवढ्या मोठ्या बिझनेसच्या मालकीण बाई तुम्ही, या साध्या साध्या टर्म्स तुम्हाला माहिती असायलाच हव्या ना बिझनेसच्या. एक्सक्यूज मी बेबी, मैं क्या कह रहा हूँ. काय मी मॉम, ओह सॉरी,
मिसेस खानविलकरांशी बिझनेस बद्दल बोलते ना, कामाचं बोलतेय. आत्ता मध्ये बोलू नकोस. लेकिन आत्ता मध्ये बोलू नकोस. आय एम सो बोर्ड. आय डोंट थिंक सो की हे प्रोजेक्ट काही होईल. मलाही वाटतंय तसंच, पण शेवटी काही झालं तरी माझी मॉम आहे, माझी आई आहे. तिच्या मनात एखादी आयडिया आली म्हटल्यावर नाही म्हणून कसं चालेल? तिला एक संधी द्यायलाच हवी, हो की नाही? मॉम, तुला संधी द्यायचा प्रयत्न करतोय आम्ही, पण तुला काहीच माहिती नाही हे असं होतंय. अगं काय होतंय? ओम, विटू, ओम, मी आत अडकलीये. विटू, ओम, मी आत अडकलीये. कोणी आहे का? विटू, विटू तू आत आहेस का? अरे ताई, तू लावून आहे म्युझिक. विटू, विटू, यार लॉक केलंय स्टोर रूम. मी आत अडकलीये. ओम, मॉम, चल जरा ये इकडे. बाजूला ये ग, ये इकडे. विटू, विटू, कोणी आहे का? ये मॉम, अगं ये बस बस. नाही, मला माफ करा. मी तुम्हा सगळ्यांचा वेळ फुकट घालवलाय. मला माफ करा. नमस्कार. मम्मीजी, थांब रॉकी. आई, आई काय झालं? काय नाही, आई तू का रडतीये? काही नाही. मी तुझ्या समोर हात जोडते. यापुढे माझी स्वप्न पूर्ण वगैरे करण्याच्या काही भानगडीत पडायचं नाहीये. तुम्ही दोघं बिझनेस सांभाळताय ना, बस आहे मला, बस. अगं आम्ही दोघं सांभाळतोय, तुला काय झालंय? हा, हे बघ, ऐक तुझी स्वप्न आहेत ना ती. नाही, त्याविषयी यापुढे कधी काहीही बोलायचं नाहीये. मी सांगून ठेवते. मोहित, मी बसले ना? येस मॅम.
मग तू जरा वाकून उभा राहा. येस मॅम. तुमचं चालू दे. कळलं तुला? या खानविलकर ग्रुपचे डिसिजन मालविका खानविलकरच घेत आणि घेत राहणार.